नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण तुरीच्या सोल्यांचा उकडून केलेला ठेचा करणार आहोत। तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्येच आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरच्या घालून झाले की आपण त्याच्यामध्ये तुरीचे सोले घालायचे आहेत। आपल्याला जितका ठेचा करायचा आहे तितके आपण तुरीचे सोले घालायचे आहेत व याला जवळपास 10 ते 15 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे। यामधला एखादा सोला काढायचा व हाताने दाबून बघायचा की हा दबतोय का। जर हा पूर्णपणे दबला तर म्हणायचं की शिजले। तर याच प्रकारे आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। उकळून झालेले सोले आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात व याला थोडं गार करून घेऊयात। आपले तुरीचे सोले व हिरव्या मिरच्या थंड झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे व बिना पाणी टाकता आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला। तर या प्रकारे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीसाठी जवळपास 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात। आता आपण याला फोडणी घालणार आहोत। तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आपल्याला। तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं व त्यानंतर जो आपण लसूण कुटून घेतला होता तो घालायचा आहे। हा ठेचा पटकन होतो व खायला देखील खूप छान लागतो। लसूण थोडा तांबूस कलरवरती आला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। आता आपण ज्या हिरवी मिरची व तुरीचे सोले मिक्सरला फिरवून घेतले होते ते आता याच्यामध्ये घालायचे आहे व छान याला मिक्स करून घ्यायचे। तुरीच्या सीझनमध्ये असे तुरीच्या सोल्यांचे वेगवेगळे पदार्थ केले जातात। त्याचमधला हा एक उकडून केलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा। तर याला आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। उकडून केलेल्या तुरीच्या सोल्यांचा ठेचा हा मऊ असतो, त्याच्यामुळे कुणालाही चावता वगैरे येतं व जे आपण भाजून करतो तो थोडासा वातड होतो। तर त्याच्यामध्ये आता थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आपल्याला व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। या तुरीच्या ठेच्याला आता आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी सोपा व झटपट होणारा हा पदार्थ आहे। तर तुम्हाला हा तुरीच्या उकडून केलेल्या सोल्याचा ठेचा कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।